राज्यामध्ये सत्तांतर झाल्यानंतर सुजय विखे पाटील विरुद्ध निलेश लंके संघर्षाला नवी धार आलेली आहे। निलेश लंकेंना प्रभावहीन करण्यासाठी विखे पाटलांनी मोहीम हाती घेतलेली आहे। नगरमध्ये विखे विरुद्ध लंके सामना। सुजय विखेंची लंकेंचं नाव न घेता टीका। पारनेर वाळू तस्कर मुक्त करण्याचा निर्धार। अहमदनगर जिल्ह्यात खासदार सुजय विखे विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके असा नवा संघर्ष पेटलाय। गेल्या 2.5 वर्षात पारनेर मतदारसंघात दबदबा निर्माण करणाऱ्या निलेश लंकेंविरोधात आता सुजय विखेंनी आघाडी उघडली आहे। पुढच्या महिन्यात पारनेरमधून एकही वाळूचा डंपर जाऊ देणार नाही असा इशाराच सुजय विखेंनी दिलाय। जोपर्यंत राधाकृष्ण विखे पाटील महसूल मंत्री आहे, 1 महिन्यामध्ये एकही अनधिकृत वाळूचं डंपर या ठिकाणाहून जाणार नाही हे पालना मुद्दा सांगतो। आम्हाला नको ते कार्यकर्ते वाळू तस्करी करतात, आम्हाला नको ते गुंड त्यांच्यामुळे समाजाला धोका आहे, आम्हाला नको ते घाणीतून पैसे ते राजकारणामध्ये वापरले जातात। तहसीलदारांमार्फत धाडी टाकून सुरू असलेल्या वसुलीकडेही सुजय विखेंनी लक्ष वेधलं। काही लोकांना मुख्यमंत्री झाल्यासारखं वाटतंय असा टोलाही विखेंनी लंकेंना लगावला। काळ सारखा नसतो, काळ येतो जातो, लोक मंत्री होतात जातात, पण काही लोकांना कमी कालावधीमध्ये आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यासारखा भास झाला त्याला आपण काही करू शकत नाही। लोकसभा निवडणुकीत सुजय विखेंना निलेश लंकेंनी मदत केली नव्हती। राज्यात सत्ता असल्यानं निलेश लंकेंनी प्रशासकीय पातळीवरही स्वतःचा वचक निर्माण केला। महाविकास आघाडी सरकार सत्तेतून पायउतार झाल्यानंतर आता लंकेंचा प्रभाव राहू नये याची काळजी विखे पाटील घेत आहेत। शिवाय पारनेर बाहेरही प्रभाव वाढू नये याची दक्षता विखे पितापुत्रांना घ्यावी लागणार आहे। सत्तेत असताना लंकेंनी विखेंच्या वाटेत जमेल तिथं आडवं येण्याचा प्रयत्न केला होता। त्यामुळेच लंकेंचा राजकीय हिशोब चुकता करण्यासाठी सुजय विखे आता पुढे सरसावलेत। साहेबराव कोकणेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, अहमदनगर। धाराशिव साखर कारखान्याचे आणि डीव्हीपी ग्रुपचे चेअरमन अभिजित पाटील यांच्याशी संबंधित संस्थांवर आयकर विभागाने छापे टाकले होते। आयकर विभागाची ही कारवाई काल मध्यरात्री संपली। त्यानंतर पंढरपूरमध्ये प्रवीण दरेकर यांनी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांची भेट घेतली आहे। पंढरपूरमधल्या तिरंगा रॅलीच्या कार्यक्रमानंतर प्रवीण दरेकर यांनी अभिजित पाटील यांच्या कार्यालयाला भेट दिली। 4 दिवसांपासून आयकर विभागाकडून अभिजित पाटील यांची चौकशी सुरू होती आणि अभिजित पाटील भाजपमध्ये येऊ शकतात असं मोठं विधान प्रवीण दरेकरांनी केलंय। पंढरपूरमध्ये प्रवीण दरेकर यांनी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांची भेट घेतली। प्रवीण दरेकर पंढरपूरमध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या तिरंगा रॅलीत सहभागी झाले होते आणि कार्यक्रमात अभिजित पाटील प्रवीण दरेकर यांच्या सोबत उपस्थित होते। कार्यक्रमानंतर प्रवीण दरेकर यांनी अभिजित पाटील यांच्या कार्यालयाला भेट दिली। 4 दिवसांपासून आयकर विभागाकडून अभिजित पाटील यांची चौकशी सुरू होती। अभिजित पाटील भाजपमध्ये येऊ शकतात असं मोठं विधान प्रवीण दरेकरांनी केलंय। माझ्या जवळचे नक्की आहेत, आता भाजपकडे सगळेच येत आहेत, त्याच्यामुळे अभिजित पाटील पण एक दिवस येऊ शकतील। अभिजित मी सांगितलं ना, अभिजित पाटलाच्या पूर्ण पाठीशी आहे। याचं कारण एक उद्योजक जर पुढे येत असेल तर या ठिकाणी आम्ही जेव्हा बोलतो मराठी उद्योजक पुढे आला पाहिजे आणि जेव्हा मराठी उद्योजक आपले धंदे विस्तारतात, 4-4 कारखाने यशस्वीपणे चालवत असेल तर पाठबळच दिलं पाहिजे ना, का त्याला अडचणीच्या काळामध्ये दूर फेकून द्यायचं। आणि मला अजिबात काय वाटत नाही, त्यांची प्रोसेस असेल आणि त्या यंत्रणा पूर्ण करत असतात। जेव्हा दुसऱ्याला आम्ही बोलतो की तपास यंत्रणा असतात त्यांचं काम करतात, तसं अभिजित पाटीलच्या बाबतीत सुद्धा त्या यंत्रणा त्यांचा रोल करत असतात आणि त्याचे काय त्यात कर नसेल तर डर कशाला। तर या भेटीनंतर अभिजित पाटील यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे, पाहूयात।